नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझ्यासोबत आहेत राजेश देशपांडे सर. तुमचं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन. खूप वेगळा विषय, सपोर्टिव्ह लोकांच्या पाठिंब्यासकट तुम्ही रंगभूमीवर आणता आहात. तर मला ऐकायला आवडेल ही प्रोसेस सगळी कशी जुळून आली आणि निर्मिती आणि तुम्ही मला वाटतं बऱ्याच वर्षाने रंगभूमीवर एकत्र काम करताय. हो, निर्मितीताईंबरोबर मी शेवटचं नाटक केलं ते श्रीबाई समर्थ. त्याच्यानंतर आता खूप वर्षामध्ये, कारण त्याही वेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये अडकलेल्या होत्या, आम्हीही वेगळं करत होतो आणि तो शेवटी योग असतो, छान सगळं जुळून येणं. तो योग आत्ता जुळून आला. ही जी लाडकी विहीण योजना हे जे नाटक येतं आहे त्याच्या लिखाणाची प्रोसेस साधारण मागचे 7-8 महिन्यापासून चालू आहे. त्याच्यात मी इन्व्हॉल्व नव्हतो आधी. मी नंतर आता 2 महिन्यापासून इन्व्हॉल्व आहे आणि ह्या लिखाणावर खूप मेहनत घेतली आहे. प्रथमेश शिवलकरने खूप मेहनत घेऊन हे नाटक लिहिलेलं आहे. त्याच्यामागे निर्मितीताईंचं प्रसाद ओक, स्वप्नील जोशी, मंजिरी ओक ह्या सगळ्यांचे इनपुट्स आहेत ते स्क्रिप्ट डेव्हलप करण्यात. आणि त्यानंतर मी आल्यानंतर माझेही काही छोटे मोठे सजेशन्स होते ते, आणि आम्ही सगळे मिळून एक छान टीम म्हणून आम्ही हे प्रोजेक्ट उभं केलं आहे जे खूप हसवणार आहे, खूप धमाल हसवणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही लाडकी विहीण योजना म्हणजे कुठल्याही शासनाच्या योजनेशी संबंधित नाही आहे. ही फक्त हसवण्याची योजना आहे. त्याच्यामुळे फक्त ती बहीण आणि विहीण लोकांना वाटेल की तसं नाही आहे. ही योजना नावाची एक बाई आहे, योजना सावंत. ही व्लॉग करते, व्हिडिओज करते आणि त्या व्हिडिओमधून वेगवेगळे विषय मांडत असते. तशीच ती कोकणात येते आणि तिला एक गोष्ट दिसते आणि ती गोष्ट ती मांडता मांडता त्या गोष्टीत कशी अडकत जाते आणि ती समस्या सोडवता जी धमाल येते आणि शेवटी मग छान संदेश देऊन जाते, अशी ती गोष्ट आहे नाटकाची. खरं तर अष्टविनायक तुम्ही आणि निर्मितीताई एक खूप घट्ट असं नातं आहे. तर ह्या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा घरी आल्यासारखं वाटतंय. ते घरी आल्यासारखंच वाटतंय, कारण आता लागोपाठ मी या मागच्या वर्षापासून 4 नाटकं माझी आली, म्हणजे लागोपाठ चालूच आहेत नाटकं आणि पुढेही त्याची दुसरी लागून येणार आहेत. तर आणि वेगवेगळ्या जॉनरची मला नाटकं करायला सुदैवाने मला निर्माते संधी देत आहेत. म्हणजे सुंदर मी होणारसारखं पुलंचं नाटक म्हणा, हिमालयाची सावली पुन्हा आलं, ते बालनाट्य करायची संधी मिळाली आणि पुन्हा एक विनोदी नाटक जे माझ्या जॉनरचं आहे. आत्ता तरुण तुर्क म्हातारे यार कथेसुद्धा आत्ताच त्याचा रौप्य महोत्सवी प्रयोग झाला. तर मी स्वतःला भाग्यवान समजतो की निर्माते माझ्यावर विश्वास टाकत आहेत आणि मला जुन्या अभिजात नाटकांपासून विनोदी नाटकांपर्यंत संधी देत आहेत करण्याची. हे माझं भाग्य आहे. माझे आशीर्वाद माझ्या आईवडिलांचे, पूर्वजांचे आणि गुरूंचे सगळ्यांचे आहेत. आणि हे नाटक ऑफकोर्स निर्मितीताई आल्या आणि मी एकत्र आल्यामुळे, दिलीपदादा असल्यामुळे, प्रसाद ओक, स्वप्नील वगैरे मी मित्रच आहोत. एक ना काय म्हणू त्याला, आम्ही एकांकिका स्पर्धांना जे स्पिरिट असतं ना, त्या स्पिरिटने आम्ही हे नाटक करतो आहे. म्हणजे व्यावसायिक नाटक आहे पण जे स्पिरिट असतं एकांकिका स्पर्धा इंटर कॉलेजेसच्या, की सगळी मुलं अशी प्रत्येकाला काहीतरी करून दाखवायचं असतं, काहीतरी सुचत असतं, मग तो सांगतो, मग त्याच्यावर विचार होतो. तर त्या स्पिरिटने आम्ही हे नाटक करतो आहे. तो ती धमाल आणि ती ऊर्जा दिसेलच प्रयोगात. आणि निर्मितीताई पुन्हा प्रचंड शिस्तबद्ध अभिनेत्री, डिवोटेड नाटकासाठी या कुठल्याही कामासाठी. त्यांना कुठली एवढीशी गोष्ट इकडची तिकडे चालत नाही. स्क्रिप्टबद्दल त्या प्रचंड कठोरपणे शिस्तीबद्ध काम करतात. एक शब्दही बदलायचा नाही, एकदा ठरला की ठरला. एक मुवमेंटही बदलायची नाही, एकदा ठरली की ठरली. म्हणजे विनोदी नाटक म्हटल्यावर असं वाटतं की चला थोडं बदलूया, ॲडिशन्स घेऊया. इथे चालत नाही. चांगली ॲडिशन सुचली, चर्चा करा, लेखक दिग्दर्शकाची परमिशन घ्या आणि करा. आणि ती धमाल येते. आणि आता येत्या 5 मार्चला प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली इथं ही लाडकी विहीण योजना तुम्हाला हसवण्यासाठी दाखल होते. मी प्रेक्षकांना विनंती करेन की या नाटकाला आम्हाला आशीर्वाद द्या आणि तुमचं भरपूर मनोरंजन करून घ्या. एक महत्त्वाचा प्रश्न, प्रसाद ओक, स्वप्नील जोशी, मंजिरी ओक हे तिघं या नाटकाच्या निमित्ताने जुळले गेले आहेत निर्माता म्हणून. सोबतीला दिलीप जाधव आहे, त्यांचं तर माहितीच आहे की अनुभव. तर ह्या सगळ्यांसोबत सर काम करण्याचा अनुभव कसा होता? कारण नाटक एक जेव्हा रंगभूमीवर येतं त्याच्यामागे अनेक हात असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्याच्या घडीला नाटकावर खर्च किती करायचा, हात आकडता घ्यायचा का, प्रेक्षक येतील का, अनेक प्रश्न असतात. पण जेव्हा तुमच्याकडे अशी माणसं पाठीशी असतात आणि त्याला कॉन्फिडन्स असतो की जसं दिलीप सर आता बोलले की वर्षभरात 400 नाटकांचा प्रयोग आम्ही गाठणार, हा त्यांचा अनुभव आहे, कारण त्यांना त्या संहितेवरचा विश्वास आहे. तर जेव्हा अशी टीम एकत्र येते तर कॉन्फिडन्स वाढतो. ऑफकोर्स राजेश देशपांडे असल्यावर सुपरहिट तर होणारच ना. फार तर काही सुपरहिट होईल नाही. मुळात कसं होतं ना, अशी सपोर्ट सिस्टीम मागे असेल ना तर तुम्ही निर्धास्तपणे काम करू शकता.
कुठलंही कॉम्प्रोमाइज न करता. मग तुम्हाला दिग्दर्शक म्हणून त्याच्यात पूर्ण क्रिएटिव्ह कामावर लक्ष देता येतं. आणि बाकी निर्माते नुसते निर्माते नाही आहेत पैसे टाकणारे, स्वतः क्रिएटिव्ह लोक आहेत. त्यांच्या सूचना येतात, मग ते त्याच्यावर विचार होतो. सो तेच म्हटलं ना की आम्ही त्या स्पिरिटने काम करतो आहे की हे निर्माते आहेत, हे कलाकार आहेत, असं नाही. आम्ही एक आहोत सगळे, आणि सगळ्यांचा फोकस एकच आहे की हे नाटक उत्तम कसं होईल, कुठलंही कॉम्प्रोमाइज न करता. दुसरी गोष्ट, काळाबरोबर बदलणं सुद्धा गरजेचं आहे. आणि त्या काळाबरोबर बदलण्यासाठी स्वप्नील म्हणा, प्रसाद म्हणा, की आत्ता ह्या काळाला जी गरज आहे प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी, तिथेही कुठे कमी पडत नाही आहेत. मीडिया म्हणा किंवा अजून नवीन क्लुप्त्या काय काढता येतील जेणेकरून प्रेक्षकांना ह्या नाटकाकडे खेचता येईल. त्याच्यामुळे हे ना बॅलन्स झाला आहे. अनुभव, ऊर्जा, उत्साह आणि इनोव्हेशन ह्याचा एक छान बॅलन्स ह्या टीममध्ये झालेला आहे. प्रथमेश नावाचा लेखक आहे. आतापर्यंत तुम्ही अनेक दिग्गजांसोबत कामं केली आहेत. तर प्रथमेशसोबत कसा होता ट्युनिंगचा अनुभव, जुळण्याचा? कारण बरेच बदल त्याला करायला सांगितले, त्याने खूप पेशंटली सगळ्यांना तो सामोरा गेला. नाही, प्रथमेशचा मुळात ना मला त्याचे पेशन्स खूप आवडले. कारण तो आता हास्यजत्रा लिहितो आणि ॲक्टिंग पण करतो. आणि मला हास्यजत्राबद्दल माहिती आहे. हास्यजत्रेच्या स्किट्स किती वेळा रिराईट कराव्या लागतात. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी त्यांना किती वेळा रिराईट करायला लावतात आणि ते करतात. सो त्याला ती शिस्त आहे आणि तो खूप शांत डोक्याने काम करतो. एक्साईट होत नाही आणि तो हायपर होत नाही. त्याला तो चर्चा करतो. स्वतःचं म्हणणंही जे त्याला म्हणायचं आहे ते सुद्धा इतक्याच ठामपणे मांडतो. आणि तरी त्याला असं वाटलं की नाही बरोबर आहे, नाही मी चुकतो किंवा ह्याच्यापेक्षा चांगलं होऊ शकतं, तो बदल करतो. आणि त्याच्या सगळ्या सध्या त्याचं काही त्याचं जीवनक्रम चाललं आहे त्याच्यातनं वेळ काढून रात्री अपरात्री जागून तो सीन पाठवतो. वेळ असला की रिहर्सलला येतो. आणि आमच्यात असं अजिबात नाही. तो पण आम्ही एकाच गावाले आहोत, त्याच्यामुळे तो एक जो ह्युमर आहे तो आम्हाला माहिती आहे. आणि हे नाटकसुद्धा कोकणात घडतं, त्याच्यामुळे तो ह्युमर आहे टिपिकल कोकणी, ते एक ट्युनिंग होतं. दुसरी गोष्ट, प्रथमेश त्याच्या हाताखाली शिकला आशिष पात्रे, तो माझा शिष्य, म्हणजे माझ्या बरोबर होता. ते एक ना नाळ जुळलेली आमची एकत्र. आणि ॲक्टर आहे तो मुद्दाम. दुसरी गोष्ट, तो सगळ्यात उत्तम ॲक्टर असल्याचा तो लिखाणात फायदा होतो. ते संवाद तसेच रिदममध्ये लिहिलेले असतात, पॉजेस माहिती असतात. तो स्वतः वाचतो अप्रतिम नाटक. त्याच्यामुळे त्याच्या वाचन ऐकल्यावरच आम्हाला सगळ्यांनी ती कॅरेक्टर दिसली की हे अच्छा हे असं आहे तसं आहे. आणि कुठलीही काही बदल करायचा असेल, एक बारीकसारीक बदल जरी करायचा असेल, जो कुणालाही आम्हाला सुचला असेल तर त्याला सांगून त्याला विचारूनच आम्ही करतो संहितेतला. कारण शेवटी त्याचं हे बाळ आहे, आम्ही त्याला वाढवतो आहे. तर त्याच्या परमिशनशिवाय आम्ही काही करत नाही. त्याचं जरी पहिलं व्यावसायिक नाटक असलं तरी तो लेखक आहे. आणि आम्ही लेखकाला मानणारी माणसं आहोत. लेखक हा सगळ्यात महत्त्वाचा. लेखक आणि शेतकरी माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे आहेत. सर, खूप खूप शुभेच्छा. 5 तारखेची आम्ही वाट बघतोय. आणि फार तर काय होईल, सुपरहिट होईल. थँक्यू सो मच. थँक्यू.